नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या डेली सोल्युशन चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीसाठी उपयुक्त असा निबंध, जो पुस्तकाचे आत्मवृत्त. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुस्तकाचे आत्मवृत्त. 9वीची माझी परीक्षा संपली. 10वी सुरू झाली. मी सर्व 9वीची पुस्तके एकत्रित करत होते, कारण त्याची गरज संपली. म्हणजेच काय, गरज सरो वैद्य मरो. पुस्तकांचा गठ्ठा केला आणि रद्दीसाठी माळ्यावर ठेवणार तेवढ्यात आवाज आला. वृषाली, अगं वृषाली. मी दचकले आणि घाबरले. पाहते तर काय, चक्क माझे एक पुस्तक माझ्याशी बोलत होते. मी थोडीशी गोंधळले आणि आश्चर्याने पुस्तकाकडे पाहू लागले. पुस्तक मला म्हणाले, अगं असे काय पाहतेस? हो, मी पुस्तकच बोलतोय, गोंधळू नकोस. पुस्तक अगदी शांत व प्रेमळ आवाजात मला म्हणाले, अगं तू मला आता रद्दीत विकणार त्याआधी तुझ्याशी थोडे हितगुज करावे असे मला मनापासून वाटत होते. मी तुझे पुस्तक माझे वाचन करून तुझ्या ज्ञानात भर घातली. माझ्यातील कविता, धडे, कथा वाचून तुला किती छान वाटते, तसेच माझ्यातील ज्ञानाचा सारे मनसोक्त आनंद घेतात. अनेक महान लेखक, कवीत यांनी आपल्या विचारांचा सागर माझ्याकडून तुमच्यासारख्या सर्व मुलांकडे दिला जातो. पण आता तू मला माळ्यावर एका ठिकाणी जागा दिलीस. जेव्हा तू दुकानातून मला नवीन विकत घेतलेस तेव्हा किती चांगली मस्त वागणूक दिलीस. आता तू मला रद्दीत विकणार. माझ्यावर तू पेनाने, पेन्सिलीने रेघोट्या ओढल्यास. माझे पाने चुरगळलीस, दुमडलीस. माझे दप्तरातील स्थान आता माळ्यावर गेले. आता डिजिटलमुळे पुस्तकांना काही महत्त्व राहिले नाही. आता माझी अवस्था बिकट झाली. माझ्याशी कोणी मैत्री करत नाही. पुस्तक हिरमुसले, नाराज होऊन बसले. मलाही खूप वाईट वाटले. माझी मला चूक उमगली. माझ्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा महासागराला रद्दीत विकणार होते. मी पुस्तकाला म्हणाले, असा हिरमुसू नकोस. मला माफ कर. माझी चूक झाली. मला कळाली. यापुढे मी पुस्तक घेईन, वाचन करेन, सर्व पुस्तकांशी घट्ट मैत्री करेन. त्याप्रमाणे माझ्या मित्रमैत्रिणींना पुस्तकाचे महत्त्व सांगेन. मी पुस्तके माळ्यावर न ठेवता एका छान कपाटात जपून ठेवेन. पुस्तक हा माणसाचा चांगला मित्र आहे. तसेच पुस्तक ही एक आदर्श व सुसंस्कृत व्यक्ती घडवू शकते. हे सर्व ऐकून पुस्तकांच्या चेहऱ्यावर आनंद व हास्य उमटले आणि जाता जाता पुस्तकाने एक सुंदर वाक्य सांगितले, पुस्तकांसारखा दुसरा कोणी मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते, कधी चुकवत नाही की फसवत नाही. थँक्यू.